गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू कोकणी माउंट चॅनल. आज आहे माझा वाढदिवस आणि गेले 2-3 वर्ष जेव्हापासून जॉबला लागले तेव्हापासून मला बड्डेची काहीच एक्साइटमेंट राहिली नव्हती. असं वाटायचं आयुष्यातलं 1 वर्ष कमी होतं आहे, काय बड्डे सेलिब्रेट करायचा आणि एवढं काय अचीव पण नाही केलं आहे सेलिब्रेट करण्यासाठी. पण आता आजूबाजूचा वातावरण बघून असं वाटतं आहे की आयुष्याची काहीच गॅरंटी नाही आहे. त्यामुळे जेवढा आपलं आयुष्य जगतो आहे खूप आनंदाने जगायचं आणि आयुष्य आनंदाने जगण्यासाठी मला नाही वाटत की कोणत्या अशा लक्झरियस गोष्टींची गरज आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद शोधला पाहिजे. आणि मी आज चालली आहे ठाण्याला माझ्या ताईजवळ. मला माझ्या भाजीसोबत आणि भाज्यासोबत टाईम स्पेंड करायला खूप आवडतं. सो बघूया कसा जातो आहे आजचा दिवस तर खूप छानच जाणार. तुम्ही बघू शकता इथे की खूप ऊन होतं त्यावेळी मी ज्यावेळी बाहेर पडले आणि नंतर लगेचच पाऊस चालू झाला आणि मला तर वाटतं की 4-5 दिवसाच्या नंतर पाऊस पडला. नशीब मी छत्री कॅरी केली होती. नंतर मी आले घरी, भातासोबत थोडा वेळ खेळली आणि आज आमचा बेत होता प्रॉन्स बिर्याणीचा. आणि प्रॉन्सची एक छान आठवण आहे माझ्यासोबत. माझे पप्पा नेहमी मला माझ्या बड्डेच्या वेळेस तर आणायचेच, पण नेहमी ज्यावेळी मी त्यांच्यावर रागवायची त्यावेळी ते मला खुश करण्यासाठी प्रॉन्स घेऊन यायचे. खरंच खूप गोड आठवण आहे ही त्यांची. आणि आता प्रॉन्स राईस झालेला आहे रेडी. तो बघूया कसा मस्त. नंतर अचानक संध्याकाळी प्लॅन ठरला फ्रेंड्सला भेटायचं. नंतर आम्ही केक कटिंग करण्यासाठी गेलेलो फुडलिंगो कॅफेमध्ये, जे आहे तलावपालीच्या अगदी बाजूलाच. आणि हे आहेत सर्व माझे ऑफिसचे फ्रेंड्स आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटलेलो, कारण ऑफिसमध्ये एवढं भेटणं आमचं होत नाही. आणि केक कटिंग केल्यावर आम्ही ऑर्डर केलेला इकडचा पिझ्झा. आणि मी आजपर्यंत डॉमिनोजची खूप फॅन होती, पण हा पिझ्झा खूप छान वाटलं, कारण याचा जो बेस होता तो एकदम सॉफ्ट होता आणि चीज पण छान होतं. नंतर फोटोज काढले आणि नंतर आम्ही गेलो घोडागाडीवर बसलो आणि तिथून मग घरी आल्यावर खूप एन्जॉय केलं. घोड़े टिक 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 हम लोग चल पड़े हैं घोड़े में. तालाब पानी अभी आएगा ना, व्यू आएगा. हाँ, घोड़ा कहाँ है? कोई देखेगा ना. इसको बोलते हैं. अरे इतने लोग घूमते तो ही तो ये लोग इधर है ना. देखो देखो, इसमें हाथ हिलाओ, हाथ हिलाओ. टूरिस्ट लोग आते हैं ना भाई, टूरिस्ट लोग वो घूमते हैं. अरे देख इसमें टूरिस्ट ही है बहुत बाहर. शॉर्ट वीडियो बनाओ ना, सही होता वो ना. हाँ, इधर ही होता है. इधर छोड़े नहीं, ये वाला मत ऐड ये डालना है देख अंकिता. तुम ऐसा क्यों बना रहे हो? ऐसा बनाओ ना, ऐसा. अरे इसमें आना चाहिए. आएगा. नंतर मग रात्री 8:30 वाजता मी आणि माझा भाऊ निघालो घरी. घरी आल्यावर आम्ही जेवायला बाहेर जायचं ठरवलेलं कोकण फिश करी रेस्टॉरंटमध्ये, जे आहे एरोलीमध्ये आणि स्पेशली सी फूडसाठी आहे. आणि इथे क्रॅफ्ट फेस्टिवल चालू होता, पण आमचा पावसाळ्यात नेहमीच क्रॅफ्ट फेस्टिवल चालू असतो घरी. मग आम्ही ऑर्डर केली थाली आणि खरंच खूप छान जेवण होतं इकडचं. जेवण झाल्यावर आम्ही रात्री 11:30ला निघालो घरी आणि असा होता माझा आजचा दिवस. खरंच खूप छान दिवस गेला, सगळ्यांसोबत चांगला टाईम स्पेंड झाला. तर यावर्षी बड्डेचा संकल्प आहे की हेल्थ प्लस हॅपीनेस, कारण आपण हॅपी राहिलो तरच आपली हेल्थ खूप चांगली राहते.
आणि हेल्थ इज खरी वेल्थ आहे. बाकी अजून आहे सेल्फ ग्रोथसाठी, जे की कॉन्टेंट क्रिएशन मी आता स्टार्ट केलं आहे आणि त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आपला जो चॅनल आहे कोकणी माऊ, त्याच्यावर 53 सबस्क्रायबर आहेत आता, जस्ट 1 मंथ झाला. आणि सो प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि खूप चांगले चांगले मी कॉन्टेंट टाकण्याचा प्रयत्न करेन. कारण होतं असं की रोज ऑफिसला तर सर्वच जातात माहिती आहे, पण त्याच्यामध्ये एडिटिंग वगैरे त्यासाठी वेळ नाही भेटत. त्यामुळे ज्यावेळी मला सुट्टी असते त्यावेळी मी एडिट करून व्हिडिओज अपलोड करते. सो प्लीज सपोर्ट. थँक्यू.